नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तर आजच्या व्हिडिओत मी बोलणार आहे की मागे पळू नका, सोडून द्या. तुमच्यासोबत अशा काही गोष्टी मी आज शेअर करणार आहे की तुमच्या जर्नीमध्ये ज्या तुम्हाला खूप त्रासदायक असतील, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर त्या गोष्टी सोडून द्या, त्याच्या मागे पळू नका. मी गोष्ट करते अशा गोष्टींची ज्या की तुम्हाला त्यांच्या मागे पळवतायत. जसं की एखादी सिच्युएशन किंवा मग एखादी व्यक्ती ती तुमच्यापासून लांब जाते आणि तुम्ही त्याच्या मागे पळताय. काही गोष्टी, काही सिच्युएशन्स तुमच्या कंट्रोलमध्ये नाही येत आहेत, त्यामुळे तुम्ही परेशान आहेत. तुम्ही तुमचे 100% दिलेले आहेत. तुम्ही त्यांना समजून पाहिले, तुम्ही प्रत्येक गोष्ट करून पाहिली त्याच्यासाठी, तरी पण त्या गोष्टी व्यवस्थित होत नाही आहेत. तर देवावर सोडून द्या. तर हो, तुम्ही तुमचे 100% देऊन पण सिच्युएशन चेंज होत नसेल तर त्याला देवावर सोडा. आपल्यावरची जी शक्ती आहे, जो वर बसलेला आहे भगवंता, तो सगळं काही बघून घेईल आणि जे आपल्यासाठी योग्य असेल तेच आपल्यासोबत होऊ देईल. जेव्हा तुम्ही ती गोष्ट देवावर सोडतात ना, तेव्हा तुमचा कंट्रोल, तुमची पॉवर, तुमची एनर्जी सगळं काही तुम्ही देवावर सोडत असतात. तेव्हा तुमच्यातलं गिल्ट, तुमच्यातली भीती, टेन्शन, ताण हे सगळं काही आपोआप तुमच्यामधून रिलीफ होत असतं. त्याच मिनिटाला तुमचं मन, तुमचं डोकं एकदम शांत होतं आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटायला लागतं. आत्तापर्यंत तुम्ही त्या गोष्टींना अटॅच होता, त्या गोष्टींच्या मागे पळत होता, त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत होता आतून. बऱ्याच वेळा आपण एकटे असतो तेव्हा खूप रडायला येतं. बरेच जण तर डायरेक्टली डिप्रेशनमध्ये जातात. होतं ना असं? झालं आहे का तुमच्यासोबत असं कधी? कमेंट करून नक्कीच सांगा. जेव्हा तुम्ही त्या गोष्टींची अटॅचमेंट कमी करतात किंवा अटॅचमेंट कमी व्हायला लागते किंवा त्याचा कंट्रोल तुम्ही बंद करत असतात, तेथूनच सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सोडून द्यायला लागतात तेव्हा त्याच्यात आपोआप चेंजेस होत असतात. कारण तुम्ही त्या गोष्टींना थोडा स्पेस दिलेला आहे. त्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमची एनर्जी लावणं बंद केलेलं आहे की नाही हे बरोबर करणं बंद केलेलं आहे. तुम्ही त्या गोष्टींना एनर्जी देणं बंद करतात, तुमची पॉवर देणं बंद करतात, अफेक्ट होणं बंद करतात, तेव्हा ती सगळी पॉवर, सगळी एनर्जी तुमच्या स्वतःवर फोकस होत असते. तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करतात, स्वतःवर पूर्ण फोकस करतात आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो भगवंतावर सोपवतात, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. कारण आपण काय करतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करत असतो की मला का नाही भेटत, माझ्यासोबत असंच का घडतं, की ही गोष्ट माझ्या नशिबात नाही. आपली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी त्याच्यापर्यंत पोचत असते आणि त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्यापासून अजूनच लांब जात असते. त्यामुळे आपण जेव्हा सोडून द्यायला शिकतो ना, तेव्हाच त्या गोष्टी आपोआप आपल्याकडे खेचत येतात. म्हणून मग कुठल्याही गोष्टीच्या मागे पळू नका, सोडून द्या, लेट गो करा आणि स्वतःवर फोकस करा, सेल्फ लव्ह करा आणि सगळं काही, जो काही प्रॉब्लेम असेल तो देवावर सोपवा. आपोआप तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.